नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आत्ता श्री क्षेत्र संगमेश्वर, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आहे आणि मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे ती वास्तू म्हणजे सरदेसाईंचा वाडा. हा वाडा ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटचा न्यायनिवाडा केला, या ठिकाणाहून 32 शाळा मार्गे त्यांना प्रथमतः धर्मवीरगड आणि त्यानंतर तुळापूर येथे नेण्यात आलं आणि त्यांची हत्या करण्यात आली. तर ते ठिकाण आज आपण एक्सप्लोर करायसाठी आलो आहे. चला तर आपण माहिती घेऊयात. याच ठिकाणी अर्जोजी यादव आणि गिरजोजी यादव या दोघांचा औंध आणि कराड या संस्थानामधला त्यांचा वतनाचा न्यायनिवाडा चालू होता, की जो शिवछत्रपतींच्या काळापासून चालू होता. आणि त्या दिवशी बरोबर या ठिकाणी तो न्यायनिवाडा चालू होता आणि तो न्यायनिवाडा करण्यात आला, तो शेवटचा न्यायनिवाडा. याची हकीकत अशी की आपल्या राजधानी रायगडला मुघलांचा वेढा पडलेला होता आणि त्याची माहिती छत्रपती संभाजी महाराजांना कळताच ते विशाळगडावरून कोकण दरवाजातून ते खाली उतरून याच मार्गे म्हणजे संगमेश्वर मार्गे ते रायगडला जाणार होते. तथापि रायगडला जाण्यापूर्वी ते या ठिकाणी कसबा संगमेश्वर 2 आहेत. संगमेश्वर पलीकडे एक आहे आणि कसबा, जुनं जे गाव म्हटलं जातं शिवछत्रपतींच्या काळातलं किंवा प्राचीन काळातलं, तर ते म्हणजे हे कसबा. तर कसब्यामध्ये असणाऱ्या सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज थांबले आणि या ठिकाणी त्यांच्यासमोर न्यायनिवाडा करण्यासाठी अर्जोजी यादव आणि गिरजोजी यादव आले. त्यानंतरचा तो न्यायनिवाडा पूर्ण झाला. ही बातमी की छत्रपती संभाजी महाराज विशाळगडावरून रायगडला संगमेश्वर मार्गे जात आहेत आणि संगमेश्वरमध्ये थांबलेत, ही बातमी त्यांना कळताच म्हणजे या ठिकाणची माहिती त्यांनी कशी कळवली हे सगळ्यांना माहीत आहे. आपल्यातली काही जे गद्दार होते त्यांनी ती माहिती पुरवली आणि तिथून 5000 सैनिक घेऊन मुकरब खान हा कोल्हापूरमधून या आपल्या आंबा घाटातून खाली येऊन तो या ठिकाणी आला. याची माहिती त्यांच्यासोबतच माळोजी घोरपडे यांना देखील लागलेली होती आणि माळोजी घोरपडे त्यावेळेस पन्हाळ्यामध्ये होते. पन्हाळ्यावरून ते देखील लगबगीने आपले सैनिक घेऊन या ठिकाणी आले. त्यांच्यामध्ये खूप जोराची लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये आपल्या स्वराज्याचे सरसेनापती माळोजी बाबा घोरपडे हे धारातीर्थी पडले, त्यांच्यावर वार झाले, जखमा झाल्या. आणि हाच तो सरदेसाईंचा वाडा ज्यानं छत्रपती शंभू महाराजांचा शेवटचा न्यायनिवाडा ऐकला आणि सोबतच शंभू छत्रपतींचा शेवटचा सहवास देखील याच वास्तूला लावलेला आहे.
ज्यावेळी छत्रपती संभाजीराजांना या ठिकाणी पकडण्यात आलं, ही बातमी ज्यावेळेस औरंगजेबाला कळली, औरंगजेब त्यावेळी अकलूजच्या छावणीमध्ये होता आणि अकलूजच्या छावणीमध्ये ही बातमी समजतात खूप आनंद झाला. कारण ही गोष्ट त्याला खटकत होती की त्याच्या 50व्या वाढदिवसानिमित्त ज्यावेळेस दरबार भरलेला होता आग्र्याला, त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांना पाठ दाखवलेली होती. शिवाजी महाराजांना काय पकडता आलं नाही. त्याचवेळी छत्रपती संभाजी महाराज देखील त्यांच्या समेत होते, त्यांना देखील पकडता आलं नाही. हे शल्य मनात कुठेतरी होतं आणि ते शल्य काढण्यासाठी ते संधी शोधत होते. 1682ला स्वतः औरंगजेब दिल्ली सोडून आपल्या दक्षिणेत आला. ही अत्यंत महत्त्वाची बातमी त्याला ज्यावेळी समजली त्यावेळेस त्याला खूप आनंद झाला. तिथून तो तडक निघाला. तो थेट धर्मवीरगड जो पांडेपेडगाव म्हणून ओळखलं जातं, तर त्या ठिकाणी त्यानं छावणी टाकली आणि इथून संभाजीराजांना पकडून थेट तिथं नेण्यात आलं. तिथं त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले, त्यांना विदूषकाची टोपी घालण्यात आली, त्यांची धिंड काढण्यात आली, अनन्वित छळ करून तोळापुरी इथं हत्या करण्यात आली त्यांची. ज्या ठिकाणी पकडलं ती जागा या ठिकाणाहून 2-3 किलोमीटरवर संगमेश्वरच्या जवळच नावडी बंदर म्हणून आहे, त्या ठिकाणी आहे. सरदेसाईंच्या वाड्याच्या पाठीमागेच एक वाट गेली आणि ती वाट आपल्याला काही चालुक्यकालीन जी जुनी मंदिर आहेत त्या मंदिराकडे घेऊन जाते. चला आपण आता त्या वाटेनं पुढं निघालो आहोत. या ठिकाणी इतस्ततः विखुरलेली अशी 3 मंदिरं दिसत आहेत. तर जुन्या काळातील ही चालुक्यकालीन असल्याचा पुरावा सांगण्यात येतो. अत्यंत वाईट अवस्थेत आहेत आता सध्याला. आणखीन एक मंदिर. ही जी नदी आहे ती शास्त्री नदी आहे. 3 नद्या याला एकत्र मिळतात. यामध्ये एक सोनवी नदी, दुसरी जी आहे ती शास्त्री नदी आणि तिसरी जी आहे ती अलकनंदा. त्या तिन्हींचा एक मिळून इथून पुढं प्रवाह सुरू होतो. खरं तर शिवछत्रपतींचा छावा शंभू महाराज यांना सरदेसाईंच्या वाड्यात पकडलेलं नाही, तर त्यांना जिथं पकडलं ते ठिकाण म्हणजे नावडी. तर नावडी हे संगमेश्वरच्या तिथं बंदर होतं जुनं. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत त्या ठिकाणाहून जयगडपर्यंत जहाजं चालायची. आज मात्र ही नदी आक्रसली आणि त्याच्यामुळे पाण्याची पातळी खाली आली. नावडी बंदर हे देखील पाहणार आहोत, जिथं ॲक्च्युली खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं होतं. तर या वास्तूला आपण नमन करूयात आणि इथून पुढं नावडी बंदराकडे जाऊयात. काल आपण कसबा संगमेश्वर येथे गेलेलो होतो आणि काल तुम्हाला मी म्हटलं होतं की मी नावडी बंदर दाखवेन, परंतु मला तिथं जायला खूप उशीर झाला आणि अंधार पडलेला होता. आपण आता नकाशाच्या माध्यमातून ते नावडी बंदर कसं आहे ते जाणून घेऊयात आणि तिथं काय घटना घडली ते पण पाहूयात. तर तुम्ही आता पाहत आहात ते आहे नावडी बंदर. ते संगमेश्वर या बसस्टँडपासून अगदी जवळच आहे. त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज सरदेसाई वाड्यात झटापट झाली मुकरबखानाशी. तिथून ते त्यांच्या घोड्यावरती बसून ते आणि त्यांच्यासोबत कवी कलश, त्यांचं काही सैन्य हे
नावडी बंदरापर्यंत पोचलं आणि नावडी बंदरामध्ये बोट तयारच होती. त्याच्यामध्ये बसून ते जयगडच्या खाडीमध्ये जाणार होते आणि तिथून एकतर विशाळगड किंवा एकतर रायगड अशा स्वरूपामध्ये ते जाणार होते. मात्र अडचण अशी झाली की त्या ठिकाणी कवी कलश यांना मुकरब खानाच्या सैन्यानं पकडलं आणि ते पाहून छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या मित्राला वाचवण्यासाठी केवळ ते त्या होडीत न जाता त्यांनी आपला घोडा पुन्हा कवी कलशांच्याकडे वळवला आणि कवी कलश यांना सोडवण्यासाठीचा प्रयत्न केला. मात्र आपल्या मराठ्यांचं दुर्दैव की त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं आणि पुढचा इतिहास आपल्याला सर्वांना माहीतच आहे. तर ते नावडी बंदर या ठिकाणीच खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलेलं होतं. सरदेसाई वाड्यामध्ये त्यांना पकडण्यात आलेलं नव्हतं. तिथून ते निष्ठून जाण्यामध्ये यशस्वी ठरलेले होते. मात्र कदाचित काळालाच मान्य असावं, त्यामुळं छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी नावडी बंदरामध्ये पकडले गेले. तर हा संपूर्ण इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन आणि ऐतिहासिक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.